युतीवरून राज ठाकरेंनी सुनावलंय। एक्स पोस्ट करत राज ठाकरेंनी सुनावल्याचं पाहायला मिळतंय। मला काही बोलायचं असेल तर मी पत्रकार परिषद घेईन, कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन, असं राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात सोशल मीडिया असेल किंवा राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा झडताना दिसतात। यावरूनच राज ठाकरेंनी सुनावल्याचं पाहायला मिळतंय। युतीवरून राज ठाकरेंनी सुनावलंय। एक्सवर पोस्ट करत त्यांनी मला काही बोलायचं असेल तर मी पत्रकार परिषद घेईन असंही राज ठाकरे म्हणाले। नेमकं काय त्यांनी ट्विट केले बघूया। 14 आणि 15 जुलै 2025 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी इथं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला। त्या दरम्यान मला 5 जुलैच्या विजय मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं। त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता, त्यावर मग युतीचं काय असं विचारण्यात आलं। त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता असं उत्तर दिलं। काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकीच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल। ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर ते बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं। हे भान पण आता गेलंय का असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। कोणाच्या तरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय। हे आमच्या लक्षात येत नाही असं समजू नका। तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कुणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहायचं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी। सोशल मीडियावर ज्या प्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा। नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल। पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा 1984 पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिक, वर्तमानपत्र, नियतकालिक जन्माला आली आहेत। माझाही व्यंगचित्रकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, त्याचबरोबर लोकसत्ता ते सामना असा प्रवास राहिलाय। पत्रकारिता ही मी खूप जवळून अनुभवली आहे, त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे असंही राज ठाकरे म्हणाले। त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका। मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन।